तर नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात सगळे? बरे आहेत ना? जाम थकलोय का? तर कारण सांगतो. तर मी तुमचा सुमित सुरेश दळवी पुन्हा एकदा स्वागत होतं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो. तर आजचा आपला व्लॉग आहे UPL व्लॉग. UPL म्हणजे उळुंब प्रीमियर लीग. आपल्या गावाचं नाव उळुंब आहे, तर त्याच्यामुळे UPL असं आपली प्रीमियर लीग असे 2 दिवसाची. व्लॉग नक्की पूर्ण बघा. थकले तिथे लेट झालं, थोडासा बाहेर गेलो होतो आम्ही, त्याच्यामुळे थोडंसं ऑर्डरला पण लेट आणि सर्वीकडे लेटच असतो आपलं. लेट आहे पण थेट आहे, ग्रेट आहे एकदम. तर अशा प्रकारे आपण आता चालतोय. नवरदेव आपले भाऊ बोल एकदम क्रिकेट खेळायचंय आज. पॉवर क्रिकेट खेळायचंय, जिंकायचंय. काय जिंकायचं? त्याची टीम वेगळी, माझी टीम वेगळी, पण जिंकायचं आहे सर्वांना. फुल कॉम्पिटिशन रे भाई. आज पहिली मॅच आहे, दुसरी मॅच आणि याची वेगळी. सगळे बरोबर. आता मला वाटतं 100 शिव्या खाणार आहे, पण असू दे. ए झुऱ्या फोन ठेव, फोन ठेव फोन. चला ब्लॉग नक्की पूर्ण बघा. तर तुम्ही बघू शकता आता सुरुवात करणार आहे आम्ही, त्याच्यामुळे सगळे थोडी मीटिंग असते. पहिला अशी मीटिंग आहे आणि प्रत्येक कॅप्टनच्या मागे सगळेजण उभे आहेत. सर्वात मोठा YouTube चॅनल. एक मिनिट दादा. ओके. आणि मग आपण तो कॅन्सल करून 2 दिवसाचं आपलं क्रिकेट जे हे 10वं वर्ष आहे आज आणि उद्याचा दिवस ठेवलेला आहे. तर आपल्या 6 टीम आहेत. एका टीममध्ये 10 प्लेयर आहेत. आपण साधारण 60 मुलं ग्राउंडवर आहेत. आणि आता एक 15 मिनिटांमध्ये आपण नारळ वाढवला की आपल्या मॅचेस चालू करणार आहोत. आम्ही पुन्हाच एकदा तुमचा आम्हाला सपोर्ट लागणार आहे. अजूनपर्यंत 10 वर्ष तरी तुम्ही आम्हाला पूर्णपणे पाठिंबा सपोर्ट दिलेला आहे. असा सपोर्ट तुमचा पुढपर्यंत राहील असा आम्ही विश्वास व्यक्त करतो. आणि उद्या आम्ही छोटे स्नॅक्स ठेवले थोड्या बहुत प्रमाणात, तर ते आम्ही उद्या वितरण करू. आपण जे काय महिला मंडळ आपलं असतील, जे काय मुलं असतील, जे काय तुम्ही सगळ्यांना घरी जाऊन आम्ही माहिती दिलेली आणि पुन्हा एकदा आम्ही माहिती देऊ. आता नारळ वाढवून आपण सुरुवात करणार आहोत. गोंधळ न करता अरे पीच वरती येऊ नका. अजून कुठे तिकडे पण तिला का? एक मिनिट थांब. गणपती बाप्पा उळुंब प्रीमियर लीग कोण बोलणार आहे? 2024. थांबा. ओके. टॉस उडवा. पहिल्या मॅच साठी टॉस उडवलेला आहे आणि कोण जिंकले आहे ते कळवा. बॅटिंग ओके. आमचा कॅप्टन आहे आणि आपला सिलेक्ट केलेला आहे बॅटिंग. ही आमची टीम आहे आणि त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. अशा प्रकारे बालो ऑल द बेस्ट. बॅटिंगचा निर्णय ऑल द बेस्ट भाई. सर्वांना ऑल द बेस्ट. मी पण खेळणार आहे, मला स्वतःला ऑल द बेस्ट. तर अशा प्रकारे आम्ही चालू करतोय मॅच. लक्ष द्या जे नियम आणि लेट्स सी पूर्ण बघायचा आहे. लक्ष देऊया. आता 1 वर्षानंतर मी बॅटने बॉल पकडतो हातामध्ये, ते गोष्ट वेगळी. पहिला नियम आहे जो पायाचा नियम हे नो बॉल. पाय जरा जरी उचल. अशा प्रकारे फिल्डिंग लागलेली आहे आणि बॅटिंग साठी उतरले आहेत सागर आणि आप्या. आणि हे आमची टीम अशी इथे उभी आहे. एक नियम राहिला. आमचा कॅप्टन आहे आर्या. एक ओव्हर असणार आहे. जीतेंगे भाई, जीतेंगे.
एक ओव्हर पॉवर हॅलो, कृपया सामन्याला सुरुवात करावी आणि सर्वांनी पहिल्या चेंडूसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्याला हे 10वं वर्ष आपण या ठिकाणी साजरं करत आहोत. सर्वांनी टाळ्या वाजवा. या ठिकाणी सुरू झालेला आहे UPL वुमेन प्रीमियर लीग 2024. वर्ष 10वा आपण या ठिकाणी साजरं करत आहोत. आणि सागर कळंबे आणि पटकनला चेंडू 1 रनासाठी बॅटिंग करत आहेत. सागर चंद्रकांत कळंबे आणि अजित विठ्ठल कळंबे स्ट्राईकला आहेत. अजित विठ्ठल कळंबे आणि अजय सुरेश कळंबे बॉलिंगचा मारा करत आहेत. त्यांनी टाकलेला चेंडू पाहूया अजित विठ्ठल काय करत आहेत आणि काउंट. अशा प्रकारे माझी उदास झालेली आहे, कारण माझा एक प्लेअर आउट झालेला आहे. आता उतरलाय अमोल. आतमध्ये उभा आहे. अमोलने पटकवलेला 2 रनासाठी एक रन. 1 रनासाठी असा खाता खोललेला आहे आपल्या भावाने. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 9. दुसरी ओव्हर चालू आहे. धावसंख्या झाली आहे 9. कमाल की अशा बॉलिंगचा नजराणा दाखवत आहेत संदीप कळंबे आणि त्यांचा सामना आता काय करतात आपल्या टीमसाठी. अति उत्कृष्ट असा फटका मारलेला पण अति उत्कृष्ट असं अमोल कळंबे यांच्याकडून क्षेत्ररक्षण झालेलं आहे. अगदी जबरदस्त असा चुरशीचा सामना चाललेला आहे. बघू आज कोण मॅच जिंकतंय. ही अगदी जीवाची बाजी लावून म्हणतो ना तशा प्रकारचा हा खेळ चाललेला आहे. प्रेक्षक बी फुल कचाकच भरलेला आहे आणि एका बॉलामागे 3 जण धावत आहे आणि तरी सुद्धा आउट झालेला नाही. बघा 3 लोक पळत आहेत पण एक फिल्डर आउट होत नाहीये. अशी प्रॉब्लेम बी होत आहेत कधी कधी. अरे वा 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 चियारा भारी भारी. सुमित कळंबे जास्त बोलू नका, बॉलिंग टाका तुम्ही. सुमित कळंबे बॉल टाकतायत आणि त्यांना मार. अरे सॉरी सुमित दळवी गडबड झाली. सुमित दळवी बॉल टाकतायत त्यांना मारा करतायत ते. संदीप कळंबे एक रन घेण्यात ते यशस्वी झालेले आहेत. संदीप रामचंद्र कळंबे यांनी अति उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण करून आपले 4 रन वाचवलेले आपल्या संघाचे. सुमित दळवी पुढचा चेंडू टाकलाय पण हा खराब चेंडूचा इशारा अंपायरचा. त्यांना मारा करतात ते रमेश कळंबे. हा आणि 27 रन जर थांबवायचे असतील आणि हा 2 रनासाठी मारलेला उत्कृष्ट फटका. जर 27 रन थांबवायचे असतील तर एका बॉलामागे 4 जणांना धावावं लागणार आहे. लक्षात ठेवा क्षेत्ररक्षण करणारे नाहीतर हात त्यांना मॅच जाईल. बॉल टाकतायत सुमित दळवी त्यांना मारा करतात रमेश कळंबे अति उत्कृष्ट आपल्या टीमसाठी असे योगदान देत आहेत. अति उत्कृष्ट मारलेला थोडासा मिस झाला नाही तर ते आउट झाले असते. संदीप कळंबे कुठे दुसरीकडेच बघत होते त्यामुळे त्यांचं काही लक्ष नव्हतं. भूक लागले वाटतं त्यांना. कॅच सुटला. स्कोअर काय आहे. दुसरी ओव्हर आहे ना. 11. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे आणि स्कोअर झालेला आहे तो 11. मला दिसत लास्ट बॉल घेऊन आलेले ते सुमित दळवी आणि अति उत्कृष्ट असा 1 रनासाठी फटका मारलाय संदीप कळंबे यांनी. राहुल पहिला चेंडू सुंदर असा फटका लागेल आणि कितीबायांनी आपल्या असा बॉल मारला बाजाने. बॉल फिरत बसला इकडेच. बाजा पॅन्ट वर घे ना. बाजा पॅन्ट वर घे. ऐकलं का नाही मला. बॅटिंग जायला मला वाटतं तुम्हाला शिवाय घालणार आहे. बाजा हाय 1 नंबर भाई. पॅन्ट वर की तेवढी. चौथा चेंडू ओंकारांचा सुंदर अशी फटकेबाजी बजरंग कांबळे यांची आणि त्यावरती मात्र झेलबाद झालेले आहेत बजरंग कांबळे. वन साइड खेळतोय. वन साइड बजरंग कांबळे. नऊ चेंडू स्टेडियम घातकच भरलाय. स्टेडियम काय घातकच भरलाय. बघू शकता पद्धतशीर स्टेडियम घातकच भरलाय. सगळ्यात लहान माणसं तिकडे बसली होती बघा. पुन्हा एकदा आणि बजरंग कांबळे संकल्पात दिसतो ओंकारला.
बजरंग कांबळे बॉलला पण संकटात बाहेर. आताच बजाने 2 4 मारलेले आहेत आणि मॅच जिंकवलेली आहे. बजाने खाल्ले 4 भाकऱ्या, 2 ज्वारीच्या आणि 2 तांदळाच्या भाकऱ्या खाल्ल्यात. सॉरी मॅच फिनिश. महेंद्र सिंग धोनी एक नंबर. आणि हा अरे पाटे कोणत्या तरी लिहिलं हिटमॅन, त्याचे घेतले असते जरा. त्या बाद यार, 1 शॉट गेला बजरंग, लय भारी. अशा प्रकारे गरम प्लेअरनी हात लावल्यामुळे स्टंप पण अशी गरम झालेली आहे. वितळली स्टंप, वितळली पूर्ण. अशा प्रकारे मला असं वाटतंय की तुम्ही दहीहंडीला गेलं पाहिजे इथल्यापेक्षा. अशा मांड्या दाखवत भाऊ खेळत आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता असा मागून बॉल केलेला आहे आणि पकडलेला आहे रुपेश यांनी. वाईट होता, वाईट आणि नो. सलग 2 रन एक्स्ट्रा दिलेले आहेत आणि डिक्लेअरचा पण 1 रन भेटलेला आहे. तर स्कोर झालेला आहे 6 रन. याच्यानंतर 1 मॅच होणार आहे, त्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम. तर सर्वांना इथे जेवण ठेवलेलं आहे, तर कोणी घरी जाऊ नका. वाईट रन, 7 रन झालेला आहे. वाईट बॉल आणि 7 रन. परत नो. इथे रनाची वाढ नुसती रनाची वाढ आहे आणि गरम प्लेअर फुल एकदम गरम होणार आहे. मागे विकेट किपर मला वाटते विकेट फोडणार आहे. वाईड बॉल. अजिबात कबड्डी चालणार नाही. जे काय आहे ते खरं सांग, नाही तर तो नाही गरम आहे. त्याने डोका फिरला ना बाईने सांगता येत नाही. परत एकदा आलेला आहे बॉल टाकायला आपला गरम भाऊ. एक नंबर. एकदम गरमी मध्ये विकेट घेतलेला आहे आपल्या भावाने. चड्डीवर घेत मला असं वाटतंय एक हाताने पॅनवर घेतो, एक हाताने बॉल टाकतोय. 17 तर तेजस स्टंप पाडलेली आहे. आता तेजस भाऊ काय होता आपण सांगत आहे. 2 रन मध्ये 1 पण स्कोर नाही काढून दिला. मराठीचं मिस्टेक झालेली आहे. काय मराठी 2 बोलतो मी. धन्यवाद. नो बॉल. गरम होऊ नका. भाई तराम बाहेर दाखव. पाय झूम करा. धर्मा बापूला काय बॉल भेटलेला नाहीये. तुम्ही पहिला अजय देवगणला भेटून या. 22 रन 22 झालेला आहे स्कोर. क्या बात आहे. चौका 23 झालेला आहे स्कोर. आणि भावांनी येऊन आउट केलेला आहे माझ्या भावाला. बिबट्याने झेप घेतली डायरेक्ट स्टंपवर. मी खाणार पुरणपोळी. 24 झाले. अशा प्रकारे स्कोर झालेला आहे. 6 बॉल 3 पाहिजे का? 6 बॉल 3. 12 बॉल 3 ना? अरे 12 बॉल 3. 12 बॉल 3. 12 बॉल 3 3 झाले ना. 12 बॉल 3 रन. 4 अशा प्रकारे जिंकलेले आहेत अन्नदाची टीम.
शकता तुम्ही कसे बसलेत. अशा प्रकारे नाश्ता चालू आहे आमचा. सगळी सोय असते आपल्या गावात नाश्त्यापासून सगळी. आता आपली मॅच आहे त्याच्यामुळे रेडी आहे ना. ए मजा, हे किती प्लेट खाल्ले मजा, किती प्लेट खाल्ले? दोन प्लेट फक्त. 2 समोसे आणि ते फाफडा जलेबी का रे. हा घे अजून घे. एक नंबर. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कशी गर्दी केली आहे फ्रुटीला. फ्रुटीसाठी फुल गर्दी झालेली आहे इकडे. आणि हरियाणाच्या टीमने लवकरात लवकर आपलं काम सुरू करायचं आहे. अंपायरने टॉच ओढून घ्या या सामन्याचा, यश आणि आर्या यांच्या टीमचा. तर मित्रांनो ही आहे विनिंग टीम. बघू शकता मी तर हारलो, मी सेमीफायनल पर्यंत गेलो पण मी हारलोय. आणि हाय विनिंग टीम. ए भाई आपण सेमीफायनल वाले. एकच ट्रॉफी सगळीकडे फिरते. आमची दुसरी वाली कुठे गेली रे. हा बरोबर. सेमीफायनल वाले सेमीफायनल. मजा आया. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.